आपण बघितलं जर्मन जोविली संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर झाला. ब्युटिफुल बॉल स्विंग आणि मिस पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेर वळत होता आणि निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय सचिनच्या माध्यमातून. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. लेंथ फार सुंदर होते आणि अगदी जवळून बॅटरला थोडीशी लालसा दिली होती. फ्रंट फूटला आणलं होतं मात्र बॅटरनी बॉल मध्ये तिथे संपर्क झाला नाही. डॉट बॉल आलाय. यॉर्कर लेंथ बॉल अपील झाली आणि पहिला गडी बाद. पहिला खेळाडू बाद होतोय. गोरेगाव संघाला पहिला धक्का. डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. स्विंगिंग यॉर्कर ज्या पद्धतीने मिचेल स्टार्क हाताळत असतो ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा, ज्या पद्धतीने आपण पाहिलं भारतीय संघाचा आशिष नेहरा ज्या पद्धतीने स्विंगिंग यॉर्कर त्याच्या असायचे आणि तसाच बरोबर टो क्रशर हा पाहायला मिळाला. विकेटचं पतन हे पाहतोय आपण रिप्ले मध्ये. पहिला खेळाडू कौनिन या ठिकाणी शून्यावर बाद झाला. धावसंख्या 2 असताना पहिला धक्का लागला गोरेगावला. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावर कामिल मैदानामध्ये एंटर होतोय. गोरेगावच्या विरोधात ढोबलेपाडा आणखी एक चांगलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगेल यात मात्र शंका नाही. पहिल्या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाज सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. यावेळेचा हा चेंडू थोडासा वेगामध्ये बदल केला. थोडंसं थांबून खेळण्याचा प्रयत्न केला. स्वतःला यॉक केलं. ज्या पद्धतीने थोडासा उशिरा स्ट्रोक एक्झिक्यूट केला कामिलनं. डॉट बॉलची समाप्ती हे पाहूया आपण रिप्ले मध्ये. सुरुवातीला थोडासा डीप गेला आणि हे पाहतोय आपण स्वतःला यॉक केलं. कदाचित फ्रंट फूटला येऊन स्वीप ही लावू शकला असतं या बॉलवर मात्र तसं काही घडलं नाही. आणि आपण पाहिले क्रिकेटमध्ये तुम्ही ठरवून स्ट्रोक खेळू शकत नाही. बरोबर बॉलच्या मेरिटवर तुम्हाला खेळावं लागेल. हा चेंडू अनदर फाईन डिलिव्हरी. हे असंच असतं की जेव्हा गोलंदाजाला पहिल्या दुसऱ्या बॉलवर विकेट मिळते ना तेव्हा गोलंदाज आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असतो आणि तो आत्मविश्वास सध्या झळकल्या पहिल्या षटकामध्ये सचिनच्या माध्यमातून. पॉवर प्ले सुरू आहे मात्र पूर्व क्रिकेट गोरेगावच्या वतीनं. टॉस फार इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. खरं तर या अगोदरचा सामना आपण पाहिला जर्मन जोविली संघाला रन चेस झाल्या नव्हत्या. 58 धावा. त्यामुळे डिफेंड करणारा संघ जिंकला तरी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला मात्र तो अद्याप मी म्हणेल योग्य ठरवत असताना अनदर गुड बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-1 गडी बाद. थँक्यू सो मच डीजे. आज डीजे मॅननं डिस्क जॉकीनं आज प्रभावित केलंय. ज्याप्रमाणे आज संगीत आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा राज्यगीत म्हणून या गाण्याला मी म्हणेल घोषित केलं. जय जय महाराष्ट्र माझा आणि तो गीत तुमच्यापर्यंत पोहोचवला आमच्या डीजे मॅननं. थँक्यू सो मच. दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी करत असताना प्रथमेशचा वापर केला जातोय. थोर संतांची भूमी राजेशिव छत्रपतींची ही जन्मभूमी आणि आपलं नशीबच मी म्हणेल चांगलं. आपलं भाग्य किती चांगलं की आपण थोर संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलो. राजेशिव छत्रपतींच्या जन्मभूमीमध्ये आपण जन्माला आलो. व्हाईट बॉलला सुरुवात प्रथमेशने केली आहे. धावसंख्या धावफलकावरती 3.
पहिल्या षटकाला देखील सचिन व्हाईट बॉल न सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर त्यानं कमालीचा कमबॅक केला. हा चेंडू यॉर्कर लेंथ होता, मिडॉनला फिल्डर आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स, ऑकवर्ड बाउन्स तिथे प्राप्त होता आणि गोलंदाज आपण पाहतोय थोडासा नाराज असेल. मी म्हणेल क्षेत्ररक्षकाची ही चुकी नाहीये, ज्या पद्धतीने त्याच्या अगदी जवळून बॉल उचली घेताना दिसला. धावसंख्या पुढे सरकत असताना एका धावेने 4 या आकड्यावर अध्यक्ष अग्री समाज उन्नती मंडळ बदलापूर सन्माननीय दिलीप शेठ भाईकर यांचा अफार मेहनत आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2024. प्रथमेश 6 बॉल यावेळेला सोडून दिला. एक्स्ट्रा पेस आणि एक्स्ट्रा बाउन्स डॉट बॉल. असं वाटलं होतं की बॅटरला टाइमलाईनच्या बाहेर हा बॉल जातो की काय, व्हाईट बॉल इथे मिळणार का, मात्र तसं नाहीये. खूप चांगला बाउन्स प्राप्त झाला आणि आपण मागच्या डावामध्ये पाहिलं जेव्हा दीपाली पार्क एन कडनं गोलंदाजी होते तेव्हा गोलंदाजांना एक्स्ट्रा बाउन्स मिळालाय. बरोबर ब्लॉक होल्ड मध्ये बॉल, किती चांगला बदल आहे बघा. या अगोदरचा बॉल थोडासा बॅक ऑफ लेंथ होता आणि हा बॉल बरोबर ब्लॉक होल्ड मध्ये. हे सर चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य राहिलंय, म्हणजे बॅटरला तो सेट होऊ देत नाहीये, मात्र फलंदाजांना देखील आता मॅन्युफॅक्चर स्ट्रोक करावे लागतील, तयार करावे लागतील. फटके जेव्हा चांगली गोलंदाजी होत असते तेव्हा स्ट्रोकला जागा मिळत नसते, तेव्हा स्वतःला जागा क्रिएट करून, रूम क्रिएट करून स्ट्रोक मॅन्युफॅक्चर करावे लागत असतात. आणि तो खेळ कामिलच्या माध्यमातून होणार का, मात्र कामिलच्या एकही वेळा बॅटवर बॉल आला नाहीये. सलग 5 बॉल तो डॉट झालाय. यावेळेचा हा फटका शॉट ऑन पुल ऑन साइडला, बॉल हवेमध्ये, काउस कॉर्नरचा फील्ड डाऊन दी बॉल, चुकी होणार नाहीये, फलंदाज बाद. खतर आपण पाहू शकता या मैदानावरती ज्यांचा सुभाग बंद झालाय, ज्यांच्या माध्यमातून आज जाणता राजा खारबाव संघ या मैदानावरती खेळणारे ते खारबाव संघाचे पुरस्कर्ते आमचे मोहिलीचे किरणजी पाटील साहेब यांचे इथे मात्र सुभाग बंद झाले. विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. कल्याण विभागातून मोठे पुरस्कर्ते तुम्ही पाहू शकता, ज्यांच्या माध्यमातून मोठमोठे संघ बांधले जातात. मग सुरोई असेल, त्यानंतर वडवली असेल, दापोडे असेल, असे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठे संघ बांधत असतात. ते आमचे किरणजी पाटील साहेबांचा इथे शुभागमन होत असताना हार्दिक मनपूर्वक स्वागत. व्हाट अ बॉलिंग. पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर कमालीचा कमबॅक प्रथमेशने केला. दुसरी विकेट त्याला मिळाली. यावेळेचा हा फटका आपण पाहतोय कव्हर पॉइंटला टार्गेटचा प्रयत्न होता. सुदैव मी म्हणेल फलंदाजाचा बचावला गेला. अगदी काही इंच दुरून स्टंपचा तो बॉल गेला आणि अखेर 1 धाव तिथे पूर्ण झाली. धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत असताना 5 च्या आकड्यावर. सेकंड ओव्हर, दुसरं षटक सध्या सुरू आहे आणि फक्त 3 क्षेत्ररक्षक आउटसाइड रिंग आपण पाहतोय, ज्यामध्ये एक लॉंग ऑफला फिल्डर सेट डीप मध्ये स्क्वेअर केले आणि एक फिल्डर आपण पाहतोय थोडासा वाईडिश उभा आहे, स्क्वेअरिश म्हणता येईल, मिड विकेटला उभा आहे. प्रथमेश पुन्हा एकदा तयार. यावेळेचा चेंडू फुल्लर लेंथ, आणखी एक डॉट बॉल. मोहम्मद नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. 2 षटकांचा खेळ संपला आणि आफ्टर 2 ओव्हर किरणजी पाटील साहेब त्यांच्या साथीनं जाणता राजा खारबाव संघाचे पुरस्कर्ते योगेशजी पाटील साहेब त्यांचाही शुभागमन झाले, जे टिटवाळा मांडायचे आहेत. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या, तुमचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय पूर्णपणे जो इनिशियल ओव्हर्सना सुरुवात हवी होती बॅटिंग करणाऱ्या टीमला, ती सुरुवात मात्र मिळाली नाहीये. पूर्णपणे ढवलेपाडा संघानं या मॅचवर, या डावावर मी म्हणेल वर्चस्व प्रस्थापित केलं असं म्हणायला हरकत नाही. सचिन आणि प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. आणि आपण पाहतोय तिसरं षटकीय सध्या तरी सुरू आहे आणि गणेशचा वापर केला जाईल. याचं कारण एकही गोलंदाज 2 षटकं हाताळू शकत नाहीये, कारण 5 षटकांसाठी 5 गोलंदाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये वापरावे लागतील. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. बदलापुरामधील एक प्रेस्टिजियस, प्रतिष्ठित आणि मानाची सन्मानाची स्पर्धा तुम्ही पाहतात. खरवई क्रीडांगण, खरवई क्रीडा मैदान, खरवई बदलापूर पूर्व मध्ये आजच्या दिवसातील हा दुसरा सामना सध्या सुरू आहे. गणेश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल. राउंड द विकेट. पहिलाच बॉल यावेळेला ऑन ड्राईव्हचा फटका, क्रॅकिंग स्ट्रोक अलॉंग द कार्पेट.
क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, 2 रन्स तिथे मिळतील. आता डावाला स्थिरता द्यायची असेल तर या 2 खेळाडूंना चांगली भागीदारी रचावी लागेल, पार्टनरशिप चांगली करावी लागेल आणि ती पार्टनरशिप बिल्डअप करत सध्या सुरुवात तर मी म्हणेल फैजल आणि मोहम्मदला मिळाली आहे. धावसंख्या पुढे सरकले 7 या आकड्यावर. 7 ऑन अ बोर्ड. गणेश तयार. राऊंड द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ होता. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढावा लागला. सातत्याने व्ही शेप मध्ये फटके एक्झिक्यूट केले जातात. फैजलचा आपण विचार केला तर समोर चांगला स्ट्रोक तो एक्झिक्यूट करत असतो. याचं कारण धड दाकड तो शरीर यष्टीचा खेळाडू आहे आणि इझिली मी म्हणेल जेव्हा जेव्हा हाफ व्हॉलीवर बॉल मिळतील, ओव्हर पिच त्याला बॉल मिळतील, तो सहजगत्या लॉंग ऑन लॉंग ऑफ क्लिअर करण्याची ताकद ठेवतो. या वेळेला मोहम्मद टक कसा आवाज आला बॅट आणि बॉल मध्ये जेव्हा संपर्क झाला, मात्र बॅकलिफ्टला वर करू दिले नाही, हे महत्वाचं होतं. अक्रॉस जाणारा तो बॉल होता आणि पहिल्या डावापासून मी पाहतोय असं वाटतंय की बदलापुरामध्ये एकच बॉलिंग कोच असावा ज्यानं सातत्याने उजवा त्याच्या गोलंदाजांसाठी एक धडा दिलाय की जेव्हा जेव्हा राईट हँड बॅटर असतील तेव्हा तेव्हा राऊंड विकेटने तुला जायचं आहे, अक्रॉस अँगल क्रिएट करायचा आहे आणि तोच प्रयत्न गणेश सध्या करतोय मैदानाच्या आतमध्ये. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल. या वेळेला लेन फार सुंदर होती. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. 9 वर धाव फलकावरती आपण पाहतोय 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. याच धावगतीने धावा बनत राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 16 आहे आणि हे अशक्यच असेल. क्रिकेटमध्ये खरं तर काहीच अशक्य नाही. यावेळी बॅटची वरची कडा, बॉल हवेमध्ये, शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर डाऊन द बॉल, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. फैजलचा खेळ समाप्त. अक्षरशः मी म्हणेल गोरेगाव संघावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ढवलेपाडाचा. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा फुल्लर लेंथ आणि किती चांगली ॲक्युरन्सी पाहायला मिळाली बघा गोलंदाजाची. एकही वेळेला शॉर्ट ऑफ लेंथ बॉल तिथे त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळाला नाही किंवा मिसडायरेक्टेड यॉर्कर फुलटॉस पाहायला मिळाला नाही. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 10 वर. 3 गडी बाद आतापर्यंत गोरेगाव संघाचे. आपण जर विचार केला तर मालिका वीरासाठी बाईक या स्पर्धेमध्ये दिली जाईल. माननीय श्री राजेंद्र धुले आणि श्री मंगेश धुले यांच्या माध्यमातून स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2024 मध्ये मालिका वीरासाठी बाईक आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे. त्यानंतर आपण पाहतोय प्रथम पारितोषिक. खरं भरपूर मोठं योगदान प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी ज्यांचा आम्हाला लाभलेला आहे. आगरी समाज उन्नती मंडळ बदलापूरचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप शेठ बैकर यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सूर्यकांतजी बैकर समाजसेवक यांच्याही माध्यमातून आम्हाला भरपूर मोठं योगदान. धावसंख्या धावफलकावरती 10 आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 ला 3 गडी बाद. ढवलेपाडा संघाने पूर्णपणे डॉमिनेट केलं या मॅचवर. बदलापुरामध्ये बऱ्याचशा नामांकित स्पर्धा होत असतात. याच मैदानावर स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट ठाकरे चषक देखील होत असतं जोवेलीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबरीने स्वर्गीय जगदीश स्मृती चषक एक प्रेस्टिजियस टुर्नामेंट आहे, प्रतिष्ठेची टुर्नामेंट आहे. या स्पर्धेला येण्या अगोदर बरीचशी माहिती मिळवली की स्वर्गीय जगदीश स्मृती चषक देखील फार सन्मानाची आणि मानाची स्पर्धा मानली जाते बदलापुरामधील आणि इथे आल्यानंतर खरोखरच आश्चर्यचकित झालो ज्या पद्धतीचं आयोजन आणि अक्षरशः आपण सर्व भगवमय वातावरण सध्या मैदानावर पाहतोय खरवई क्रीडा मैदानावरती. आणि विशेष म्हणजे प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक राजा, क्रिकेटचा मी म्हणेल पाठीचा कणा आहे कुठल्याही स्पर्धेचा. स्पोर्ट्स कुठलाही असू द्या, जेव्हा प्रेक्षकांचा तुम्हाला उदंड प्रतिसाद मिळतो ना तेव्हा त्या स्पोर्ट्समध्ये त्या खेळाला सुद्धा मजा येत असते. तिथे काम करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ती मजा येत असते आणि त्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय.
विविध स्टँड्स आपण पाहतोय. खरं तर भारतीय संघामध्ये ज्या खेळाडूंनी आज गॉड ऑफ वर्ल्ड क्रिकेट सचिन तेंडुलकर सरांच्या नावाने एक स्टँड पाहतोय. विराट कोहली ग्रेट ऑफ ऑल टाइम त्यांच्याही नावाने एक स्टँड पाहतो. रोहित शर्मा यांच्या नावाने देखील आपण एक स्टँड पाहतोय. म्हणजे कुठेतरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी ज्यांनी सेवा दिली, भारतीय क्रिकेटला ज्यांनी उंच नेलं, तेही आपल्या आठवणीत नेहमी राहावे. खरं ते सध्या कसोटी सामना सुरू आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि काल गोलंदाजांचं वर्चस्व बघायला मिळालं. मला वाटतं फार कमी वेळा असं घडलं असेल की एका दिवसामध्ये 23 फलंदाज बाद. पहिल्यांदा 55ला 10 खेळाडू बाद झाले दक्षिण आफ्रिकेचे, त्यानंतर 155ला 10 खेळाडू बाद झाले भारताचे आणि त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचे 3 खेळाडू बाद झाले. म्हणजे 23 खेळाडू एकाच दिवसामध्ये बाद झाले. गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. मात्र आज फलंदाजांचा बोलबाला बघायला मिळेल का? गोरेगाव संघाचे पाठीराखे आता वाट पाहत आहेत एका मोठ्या फटक्याची. चौथं षटक गोलंदाजी करण्यासाठी भूषण राईट राऊंड द विकेट. क्लीन बोल्ड दांडीगुल फलंदाज बाद. अरे हो एक महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खरं तर पहिला सामना जिंकला टीम डीएम बॉयज बदलापूर संघानं. आपण कुठे जाऊ नका, कारण यानंतर आपण विनर विपक्ष विनर अशी मॅच खेळतोय. मदरच्या आतमध्ये डवलेपाडा विपक्ष गोरेगाव या दोन टीमच्या दरम्यान जो संघ विजयी ठरेल त्यांची मॅच असेल डीएम बॉयज बदलापूर संघाशी. त्यामुळे आपण कुठेच जायचं नाही याची आपण नोंद घ्या. खरं तर मैदानाच्या आतमध्ये संघ जर्मन डवलेपाडा खेळतोय आणि डवलेपाडा संघाचे कट्टर समर्थक खरं तर डवलेपाड्याचे जावई मच्छिंद्र गायकर सर मॅम फ्रॉम दापिवली त्यांच्याकडे शुभेच्छा येतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मच्छिंद्र गायकर आपण आला असाल तर या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. अराउंड द लेग बोल्ड केलं होतं त्या ठिकाणी गोलंदाज भूषण. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, भरपूर उंच बॉल उडाला. स्वतः मिडॉनचा फिल्डर डाऊन द बॉल. 1 मोर विकेट डाऊन. धक्के पे धक्का दे धक्का. दोन चेंडू आणि 2 विकेट भूषण या ठिकाणी मिळवलेत. ऑन हॅट्रिक भूषण हॅट्रिक चेंडू घेऊन मार्ग सोडतो राऊंड विकेट. हा चेंडू सोडून दिला, अपील झाली आहे. फिंगर अप विकेट हॅट्रिक टेकन बाय मिस्टर भूषण. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. सलगच्या 3 बॉलवर 3 फलंदाजांना गारद केले भूषण. लगातार 3 बॉल आणि 3 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलं. वेलकम जाणता राजा खारबाव हा संघ इथे दाखल झालेला आहे भिवंडी मधून. खरबईच्या क्रीडांगणावरती आपलं मनपूर्वक स्वागत. मागच्याच 2 दिवसांपूर्वी एक भीम पराक्रम ज्यांनी केला. महाराष्ट्रातील अव्वल संघ अर्थातच गोरसई बला पराभूत केलं होतं. हिंदू हृदय सम्राट चषक धोंडा वडवलीमध्ये आणि तो आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा जाणता राजा खारबाव संघ इथे दाखल झाला. आपलं हार्दिक स्वागत. भूषण तयार. उमर नवीन बॅटर. आणखी एक विकेट अराउंड द लेग. सलगचा 4था चेंडू आणि 4थी विकेट प्राप्त केली भूषण. ढवलेपाडाचा हा भेदक गोलंदाज आपली भेदकता अचूकता सिद्ध करत असताना या मैदानावर
4 चेंडू आणि 4 विकेट. येडं केलं अक्षरशः फलंदाजांना. कमालीची गोलंदाजी. धौलेपाडा एक्सप्रेस म्हणावं लागेल. सध्या भूषणच्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पाठीराखे गोरेगावचे नाराज आहेत, निराश आहेत. हे पाहतोय आपण रिप्ले मध्ये. हा चेंडू आपण पाहतोय. 5वा बॉल, 5वी विकेट मिळणार का? इतिहास बनत असतो तुटण्यासाठी आणि तो इतिहास आता बनवला जातोय. 5 चेंडू 5 विकेट. भूषणसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. धौलेपाडा एक्सप्रेस ऑन फायर. तर तुटण्यासाठी बनत असतो, मात्र आज खरवईच्या मैदानावर इतिहास बनत असताना सलगच्या 5 चेंडूंवर 5 फलंदाजांना बाद केलेला आहे या ठिकाणी भूषण मॅन फ्रॉम ढवलेपाडा. अक्षरशः गोरेगावच्या फलंदाजांना दिवसा तो तारे दाखवतोय. 6वी विकेट मिळणार का? ओ, या वेळेला मात्र डिफेन्स केलंय. मेडन षटक, 5 विकेट ऑल. मी म्हणेल त्याच्या जीवनातील, त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोत्कृष्ट षटक असेल ज्या पद्धतीने आज त्यानं गोलंदाजी केली. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या भूषणसाठी. 4 षटकांचा खेळ संपलाय. आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल 10 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. षटक असेल आणि दरम्यान आपण या ठिकाणी पाहतो निलेश कालेकर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये माहुलगाव संघाची बांधणी केली होती. अंतिम षटकाला सुरुवात करतोय किरणचा पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर. लाईन चांगली पाहायला मिळाली. प्ले अँड मिस. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. विनर चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल डीएम बॉईज बदलापूरच्या विरोधात. किरणनं देखील चांगल्या चेंडूच्या हाताळणी केली. चांगली सुरुवात त्याला मिळाली आहे. यंगस्टर आहे, युवा गोलंदाज आहे, मात्र एक चांगली संधी मोठ्या स्पर्धेमध्ये. यावेळेला वेगामध्ये बदल केलाय. क्रॅकिंग स्ट्रोक, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आणि अपील झाली आहे. 3ऱ्या पंचांची आता मागणी केलेली आहे. नुकतंच अजित निकम सर इथे सांगून गेले की 3ऱ्या पंचांची मागणी केली तर एक आवाज जोरात येऊ द्या, कारण मला वाटतं ते मागे थोडं नाश्ता करण्यासाठी गेलेत, मात्र त्यांना पुन्हा एकदा यावं लागेल कॉम्बॉक्स मध्ये. केलेले आहे फिरोज सरांनी. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर आपण नक्की करत आहोत या स्पर्धेमध्ये आणि ओमसाई एमटीसी स्पोर्ट्सनं प्रभावित केला. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांच्याही माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट आणि थोड्याच वेळात आता आपल्याला उत्तर मिळेल की सुखरूपपणे 2 धावा पूर्ण झालेत की फलंदाज धावबाद आहे. सध्याची स्थिती आपण पाहतोय गोरेगाव पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळाला. स्कोरबोर्ड वरती एक मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळाला ज्याच्या नावी 4 धावा आहेत, मात्र 6 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय की शून्यावर बाद झाले. त्याचं कारण आज मी म्हणेल भूषण गोरेगावच्या स्वप्नात येईल. ज्या पद्धतीची त्याने भेदक गोलंदाजी केली. खरं तर सुरुवात सचिननं चांगली मिळवली. 2 धावा देत असताना 1 विकेट मिळवला. त्यानंतर प्रथमेशनं 3 धावा देत असताना 1 विकेट मिळवला. त्यानंतर गणेशनं देखील 5 धावा देत असताना 1 विकेट मिळवला आणि भूषणनं मात्र मेडन षटक हाताळलं. 5 फलंदाजांना त्यानं बाद केलं. अंतिम षटकामध्ये किरण सध्या गोलंदाजी करतोय. एक चांगला मी म्हणेल नियम आहे या विभागामध्ये आहे की या स्पर्धेमध्ये आहे माहिती नाही, मात्र मी म्हणेल 5 षटकांसाठी 5 गोलंदाज वापरले जातात. धावसंख्या धावफलकावरती
एक्झॅक्टली आता किती धावा वाढतील या पुढच्या बॉलवर त्यानंतर आम्ही सांगू की किती धावा झालेल्या आहेत. धावबाद आहे फलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी रन आउट हे पाहू शकता. क्लिअर पिक्चर क्लिअर. रन आउटच्या स्वरूपामध्ये हा 9वा खेळाडू बाद झाला. धावसंख्या 11 आहे धावफलकावरती. ओ यावेळेला राइज होणारा हा बॉल रायझिंग अँड सरप्राइझिंग ब्युटिफुल बॉल. डॉट बॉल येतोय. एक्स्ट्रा पेस बघायला मिळाला. किरण फ्लेक्झिबल त्याची बॉडी आहे आणि खूप चांगला रिदम नव्हता त्याच्या रनवेचा. आपण जर विचार केला तर जणू काय लेदर क्रिकेट तो खेळत असावा. ज्या पद्धतीने त्याचा रनअप पाहायला मिळाला रनवे पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा थोडीशी बोट फिरवली पडल्यानंतर बॉल स्विंग होताना आपण बघितलं. खरं तर आतमध्ये आला की बाहेर निघाले पाहूया रिप्ले मध्ये आपण. कारण कॉम्बॉक्स आपण पाहिलं तर थोडंसं स्क्वेअर बाउंड्रीवर आहे. बॉल एक्झॅक्टली एक्सप्लेन करणं थोडंसं डिफिकल्ट. बॉल बाहेर मोहतो की आतमध्ये येतोय हे पाहू शकता. जरूर नाकाला सुगंध देऊन जाणारा तो बॉल होता. किरण तयार. Another fine delivery. Good bowling. उमर 11 गोरेगाव पूर्णपणे बॅकफुटला. एक उमर 11 नाव सध्या ऑल इंडिया ओपन सर्व जगभरामध्ये चर्चेत आहे. उमर खानचा मुन्ना शेखचा तो संघ उस्मान पटेलचा तो संघ. मात्र यावेळेला उमर 11 गोरेगाव सध्या तरी मी म्हणेल पूर्णपणे बॅकफुटला. ह्याचं कारण धवलेपाडानं आज कमालीची गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा किरण तयार. किरणचा हा बॉल यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. विकेटची संधी मिड ऑफचा फील्डर जज करतोय. कॅच पकडणार का. थोडंसं आता मिस जजमेंट थोडीशी कॉलिंग चुकीची पाहायला मिळाली आणि एक धाव तिथे मिळेल. धावसंख्या पुढे सरकत असताना 12 या आकड्यावर षटकातील अंतिम चेंडू डावातील अंतिम चेंडू यावेळेला आपण बघितलं. असं वाटलं होतं की विकेट मिळणार का मात्र तिथे एकदा मिळाली. सर्ववादचा धोका होता तो टळला आणि अखेर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 12 धावा आणि सामना जिंकण्यासाठी धवलेपाडाला 13 धावांचं टार्गेट पूर्ण करावं लागेल. फार छोटं लक्ष आपण नक्की म्हणू शकतो. तर जाऊया आपण पुन्हा एकदा डीजे मॅनकडे आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होणार ऐकणार आहोत पुन्हा एकदा आपण बाबूशाह यांचा दमदार आवाज.
बर 12 वाजलेले आहेत आणि धावसंख्या ही 12च बनलेली आहे. मला वाटतं लवकर घरी जाण्याची घाई झाली असावी. उमर 11 गोरेगावला 13चं लक्ष आता इथून पूर्ण करायचं आहे. सचिन आणि सुनील ही सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेत ढवलेपाडा संघाकडनं. आज मी म्हणेल अक्षरशः प्रत्येक बॅटरच्या स्वप्नामध्ये ही गोलंदाजी येणार. ज्या पद्धतीने आज ढवलेपाडानं गोलंदाजी केली, 5ही गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी. सलामीवीर मैदानामध्ये आणि आता अगदी क्षेत्ररक्षणाची विवरचना पाहिली तर जास्तीत जास्त जवळ फिल्डर पाहायला मिळालेत. फलंदाजांच्या एक धाव इथून आता वाचवायची आहे आणि 30 चेंडूंमध्ये 13 धावा वाचवल्या तर मी म्हणेल एक मिरॅकलच, जादुई कामगिरीच म्हणावी लागेल. मात्र तसं घडणार का? होऊ शकतं, क्रिकेट आहे. जर ढवलेपाडानं केलं तर आपण का करू शकत नाही? हाच मी म्हणेल एक विचार डोक्यामध्ये घेऊन ध्यानात घेऊन मैदानामध्ये उतरलाय उमर 11 गोरेगाव संघ. गोलंदाज तयार, पहिलं षटक घेऊन मार्गस. पहिलाच बॉल यॉर्कर लाईन अशी गोलंदाजी करावी लागेल. बरोबर ब्लॉक होल्ड मध्ये हा बॉल होता. डिफेन्सिव्ह स्ट्रोक सुनीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे गोलंदाज अरहमनं. सर्वच्या सर्व फलंदाजांना फलंदाजी मिळाली गोरेगाव संघाचा आपण जर विचार केला तर. मात्र एकही बॅटरच्या माध्यमातून चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाही पूर्ण डावामध्ये. अरहम पुन्हा एकदा तयार. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, बॉलच्या लेन पर्यंत येऊन फ्रंट फुटला येऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल, लगातार 2 चेंडू डॉट आले. चर्चा आपण तीच करतोय ना की जर ढवलेपाडानं केलं तर गोरेगाव का करू शकत नाही? ती जिद्द, तो पॉझिटिव्ह अप्रोच तुमच्यामध्ये असेल तर तुम्हीही या मॅच मध्ये चांगला पलटवार करू शकता. यावेळी मात्र इनसाइड आउट, क्लासिकल फटका इनफिल्डच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगाने सरकतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. बघायला मिळाला सुनीलच्या बॅटमधून हा चौकार इथे आला. सुनील ऑफ द मार्क विथ द 4. टीम ढवलेपाडा ऑफ द मार्क विथ द 4. 4 धावांनी धावांचा श्री गणेशा. अरहम तयार. स्लो वन लेग ग्लान्स, लेग लाईन करत असताना शॉर्ट फाईन लेगला फिल्डर उपस्थित आहे. मिळेल फक्त सिंगल. सिंगल धावा आपण सहजगत्या पूर्ण करू शकतोय. दोन्ही बॅटर्सना ठाऊक आहे, त्याच्यामुळे जास्त रिस्क घेतली जात नाही. एका धाव्याने स्कोर 5 या आकड्यावर. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतो सध्या ढवलेपाडा संघाकडनं. अगदी आजूबाजूचे हे 2 संघ सुद्धा ऍक्शन मध्ये आपण पाहतो. वांगणी परिसरामधील हे संघ आहेत. ढवलेपाडा आणि गोरेगावचा विचार केला तर सातत्याने एकमेकांच्या विरोधात अनेक मॅचेस ते खेळत असतात. मात्र आज मी म्हणेल हा सामना ज्या सामन्याची अपेक्षा होती तसा सामना घडला नाही. चुरशीच्या लढतीची अपेक्षा होती दोन्ही संघांकडनं. अरहम पुन्हा तयार. समोर डाव्या त्याचा बॅटर यावेळेला मात्र थोडासा संयमी पवित्रा स्वीकारला. दोन्ही बॅटर्स वेळ घेत आहेत मैदानावर. डॉट बॉल आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती असेल 5. अरहमचा बॉल आपण पाहतो राऊंड विकेट मिळाला आणि पडल्यानंतर खूप चांगला बाउन्स प्राप्त झाला. अरहमनं चांगली सुरुवात दिली आहे पॉवर प्ले मध्ये. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये एक लॉंग ऑनला फिल्डर तैनात केला डाव्या त्याच्या बॅटरसाठी आणि एक लॉंग ऑफला. अगदी व्ही शेप मध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा खुलव्या टप्प्याचा बॉल होता. फक्त समोरच्या दिशेने चिप करत असताना सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6 धावा. आणि प्रेक्षकही थोडेसे बोर झालेले दिसतात स्टँड्स मध्ये, कारण त्यांना एक चांगल्या युद्धाची आवश्यकता असते. मनोरंजन त्यांचे होणं गरजेचं असतं. मात्र यावेळेला पूर्णपणे वन साइड मॅच.
सध्या तरी ढवलेपाडा संघाच्या बाजूने झुकले. 7ची गरज असेल आणि 4 षटक शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात फैजल गोलंदाजी मार्कवर येतोय. राऊंड विकेट. स्विच शिट करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. धावसंख्या स्थिर असेल 6 वर. सेकंड पॉवर प्ले, दुसरं पॉवर प्लेचं हे षटक सध्या सुरू. 3 खेळाडू आपण आता सर्कलच्या बाहेर पाहतो, ज्यामध्ये एक डीप मध्ये मिड विकेटला, एक लॉंग ऑनला आणि एक फिल्डर आपण पाहतो लॉंग ऑफला सेट केलाय. सचिन थोडासा स्ट्रगल करताना दिसलाय. यावेळेला क्लीन बोल्ड, परफेक्टली यॉर्कर पाहायला मिळाला. पहिला खेळाडू बाद होतोय. ढवलेपाड्याला पहिला धक्का. आणि फैजलला मात्र ही नॉकआउटच्या मॅचेस आहेत. जे काय करायचं आहे तुम्हाला फर्स्ट मॅच पासूनच करावं लागेल, कारण जेव्हा तुम्ही पराभूत व्हाल तेव्हा तुम्हाला स्पर्धा सोडावी लागेल. सध्या आता मोठ्या प्रमाणात लीग मॅचेस सुद्धा सुरू झालेल्या आहेत. आपण मागच्याच महिन्यामध्ये भिवंडीमध्ये सुद्धा एकता ट्रॉफी बघितली, एकता सुपर लीग, तेव्हा ग्रामीण संघांना संधी दिली होती. यावेळेला स्ट्रेट ड्राइव्ह, क्लासिकल फटका, सर्वात सुरक्षित ठिकाण आपण पाहतो क्रिकेटच्या मैदानावरील आणि त्या ठिकाणी चौकार प्राप्त केलाय हर्षदच्या बॅटमधून. गुड शॉट. वापर केला आणि धावसंख्या आपण पाहतोय 9 या आकड्यावर. यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स होतं ते संपासनं सांगितलं, अपील झाली होती. इथून आता फक्त 4ची गरज. थोडंसं करेक्शन होतं. 10 रन्स धावफलकावरती आहेत आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सय्याद पुन्हा एकदा. यावेळेला फ्लिक केला, नो लुक शॉट, मात्र क्षेत्ररक्षण कमालीचं. खडे फ्लिक केलं होतं. पाहूया रिप्ले मध्ये. सध्या आपण पाहतोय प्रदीप ज्या पद्धतीने ऑल इंडिया ओपन मध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक एक्झिक्यूट करत असतो हे पाहतोय आपण. प्रदीप पाटीलच्याच प्रमाणे नो लुक शॉट. खरं तर बघितलं होतं बॅटरनं स्ट्रोक खेळता वेळी, मात्र किती चांगला मनगटामध्ये जोर आहे ते दाखवून दिलं. न्यू बॅटर आपण पाहतोय हर्षद, एक चौकारी त्याच्या बॅटमधून आलाय आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक, कमालीचा एफर्ट पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा फिल्डर डाऊन द बॉल, विकेटची संधी आणि फलंदाज बाद. भूषण मैदानामध्ये एंटर होतो, ज्यानं आज 5 चेंडूंमध्ये 5 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम आपल्या नावी केला. स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2024 मधील सर्वोत्कृष्ट बॉलिंग स्पेल त्याच्याच नावी राहिला. अक्षरशः करवईचं क्रीडांगण त्यानं गाजवलं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. मात्र आता तोच खेळाडू बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये एंटर झालाय. इथून 2 धावांची आवश्यकता असेल आणि षटक क्रमांक 3. हा सामना देखील 3ऱ्या षटकामध्ये गेलाय. क्या बात आहे. म्हणजे फायटिंग स्पिरिट बघायला मिळाली आहे टीम गोरेगावकडनं. उमर 11 गोरेगावच्या विरोधात ढवलेपाडा सध्याची लढत सुरू आहे. हनुमान ढवलेपाडा संघ आपण पाहतोय सध्या तरी ड्रायव्हिंग सीटवर या मॅचच्या. 2ची गरज. 3ऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजी करण्यासाठी मुशारफ.
यावेळेला मात्र जबरदस्त फटका इनफिल्डला क्लिअर करत असताना हा विजयी चौकार ठोकलाय फलंदाज हर्षदनं. याच बरोबर मॅच जिंकली टीम जय हनुमान ढवलेपाडानं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान ढवलेपाडा अँड हार्ड लेग टीम उमर 11 गोरेगाव. यो मांदिवली वाला अरे पुंदरे आला यो मांदिवली वाला तो कशाचा दम नाही रे, तो कशाचा दम नाही रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या दिलीप बैकर